नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। या व्हिडिओमध्ये मी काळ्या भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे यांची क्रिस्पी अशी वडी बनवलेली आहे। यामध्ये गुळाचा पाक केलेला नाही, गुळ थेट तीळ आणि शेंगदाण्याच्या मिश्रणात घालून ते मिश्रण गरम केलेले आहे। त्यामुळे चिक्की एकदम खुसखुशीत छान सेट होणारी तयार झाली आहे। ही रेसिपी कमी कष्टाची आहे, तसेच पारंपरिक आहे आणि हिवाळ्यासाठी उपयुक्त आहे। सहज घरच्या घरी ती बनवता येते। चला तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करू। गॅस मी चालू केलेला आहे आणि कढई आपली चांगली तापलेली आहे। त्यामध्ये मी हे काळे तीळ आता टाकून घेतलेले आहेत। पहा, हे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि कमी गॅस ठेवायचा आहे आपल्याला। एकदम मध्यम सुद्धा आच नको आहे, त्याच्या खाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। मोठा जर गॅस गेला तर तीळ हे करपून जातील आणि ते कडू लागतील। पहा, उशीर झाला तरी चालेल, थोडा घाई न करता मंद आचेवर हे तीळ चटचट चटचट आवाज यायला सुरुवात झाली की आपले तीळ भाजलेत असं समजायचं। आपण चटचट आवाज येतो पहा, त्याच्यानंतर 1-2 मिनटं उलटणं फिरवायचं, 1 सेकंद 2 सेकंद आणि काढून घ्यायचे। मग ते तीळ आता चांगले हे झालेत। पहा, कढई गरम करून घ्यायची, नंतर मात्र गार करत। हे तीळ भाजण्याचीच कला आहे, नाही तर मग अजिबात ते क्रिस्पी वगैरे नाही लागत। पहा, कशी तरीच लागते मग ती वडीच करणार आहोत आपण। अशा पद्धतीने तीळ भाजून व्यवस्थितशीर घ्यायचे आहेत। सगळ्या तिळाचा चटचट असा आवाज येतो पहा। अशा वेळेस ते पटकन काढून घ्यायचे आहेत लगेच एका भांड्यामध्ये ते आता आपण काढून घेतलेत। आता हे 200 ग्रॅम तीळ आहेत पहा। आता आपण त्याला 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे पण असे मंद आचेवर भाजायचे आहेत। मोठा जर गॅसवर भाजले तर ते आतून कच्चे राहतात आणि बाहेरून फक्त तुम्हाला लाल दिसतात। त्याच्यामुळे असे मंद आचेवर भाजण्याची जिथं खरी कला आहे, व्यवस्थितशीर ते भाजून घ्यायचे आहेत। पहा, शेंगदाणे पण आता जवळजवळ भाजतच आलेत आपले। हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे आपल्याला। गार झाल्यानंतरच आपल्याला ते मिक्सरमधून काढावं लागणार आहे। आता आपले पहा, तीळ 200 ग्रॅम आहेत आणि शेंगदाणे 50 आहेत। असे मिळून ते पाव किलो आहेत। पण गुळ आपण पाव किलो घेणार आहेत। पहा, दोन्हीचा विचार तर करून घ्यायचे आहेत। गुळ शेंगदाणे पण काढलेत आपण। आता हे मिश्रण काय आपल्याला लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकता येणार नाही, तर ते आपल्याला थंड होऊ द्यावं लागणार आहे। पहा, मग आपण ते काढू। असे हे तीळ आणि शेंगदाणे काढूयात आपण। थंड झालेत ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काढून घेऊयात आपण। अगोदर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत पहा, कारण ते थोडे मोठे आहेत आणि आपल्याला एकसारखा बारीक रवाळ स्ट्रक्चर तयार करायचं आहे। ही चिक्की लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता आली पाहिजे। जाडसर जर ठेवलं तर काही चिक्की खातात तर काही घरातल्या लोकांना ती चिक्की खाताच येत नाही, ज्यांना दात कमी आहेत अशा पद्धतीने। त्याच्यामुळे आपण रवाळ बारीक करणार आहोत सगळं। आता अगोदर आपण शेंगदाणे टाकून घेतलेत, पल्स मोडवर हे फिरवायचे आहेत पहा आपल्याला। मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करायचा आहे तो मिक्सर आणि मग असं रवाळ टेक्स्चर तयार होतं। याच्यावरती आपल्याला तीळ टाकायचे आहेत पहा। असं रवाळच झालेलं आहे ते। मग तिळाचं पण तसंच रवाळच करून घ्यायचं आहे। कुठल्याही पद्धतीच्या हाताला तेलकट लागत नाही आणि मिश्रण तर बारीक झालेलं असतं। अशा पद्धतीने ते आपल्याला करायचं आहे पहा। तीळ पण आपण त्याच्यात टाकून घेतलेत, पल्स मोडवरच ते फिरवायचे आहेत। एकसारखं मिश्रण तयार होतं, जाड भरडा खूप तयार होत नाही। त्याच्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही क्रिस्पी वडी खाता येते पहा, त्याचा आनंद लुटता येतो। अशा पद्धतीने चांगलं असं रवाळ टेक्स्चर तयार झालेलं आहे पहा। जरी मिश्रण तुम्हाला काळपट दिसत असलं तरी हे तीळ आरोग्यासाठी खूप आरोग्यवर्धक आहेत। पांढऱ्या तिळाच्या तर आपण नेहमीच वड्या करतो, पण ह्या पण आरोग्यासाठी करून पहा एकदा। आता आपल्याला ते तूप आहे ते पण असं चमच्याभर टाकायचं आहे। जास्त तूप पण इथं वापरणार नाही, कारण तीळ तेलकट आहेत, शेंगदाणे तेलकट आहेत। तशी काही तुपाची गरज पण नाही जास्त, थोडंसं आपण टाकणार आहेत फक्त खाली। आणि गॅस मंदच करायचा आहे। गॅससुद्धा अजिबात मोठा गॅस करायचा नाही आहे पहा, नाही तर आपलं ते जळून जाईल। त्याच्यामध्ये आपल्याला मग मिश्रण टाकून आपण त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहेत। आपण आता त्या भांड्याला तूप पण लावून घेतलेलं आहे, ज्या भांड्यामध्ये आपल्याला ते काढायचं आहे ते। वडी आपण अशी जाडच ठेवणार आहेत, मोठी वडी नाही करायची आपल्याला। ते भांडं आपण ठेवले पलीकडच्या साईडला। आता हे मिक्स आपण टाकून घेणार आहेत पहा, हे मिश्रण
गूळ घेतलेला आहे आपण, तो 1/2 किलो आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे गुळ आणि ते दोन्ही पण एकत्र टाकून घ्यायचं आहे, कारण शेंगदाणे आणि तीळ मिळून 1/2 किलो आहेत, म्हणून गूळ आपण 1/2 किलो घेतला आहे. पहा, अशा पद्धतीने हे मिक्स आपल्याला टाकून घ्यायचं आहे चांगलं. चांगलं हलवायचं आहे त्याला एकसारखं. गूळ आपोआप वितळायला सुरुवात होते. पहा, ह्या वडीला तसा वेळ नाही लागत पहा, पण भाजायला वेळच लागतो. तुमचं जर अगोदर भाजलेलं असेल तरच तुमची वडी 5 मिनटात वगैरे होईल, नाही तर आज लगेचच भाजायचं म्हणलं थोडा वेळच लागणार आहे. मग खूप घाईघाईने करून ही वडी क्रिस्पी नाही लागत. पहा, मग चवच बदलते तिची एकदम. असे वड्यातच आपलं मिश्रण पातळ होत चाललेलं आहे थोडं थोडं. त्याला असं गूळ आता सुटला आहे पहा थोडा थोडा. हाताला पण उचटणं असं जड लागतं पहा मिश्रण हे झाल्यामुळं. बारीक गॅसवरती चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे पहा. त्याच्यामध्ये आपण विलायची पावडर पण टाकली होती आणि जायफळ पण टाकलं होतं पहा वड्यांमध्ये. आणि हे वड्या आपण असं तार ते मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता ते थंड झालेलं आहे. आता ते काढून घेतलं आहे आपण, त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला. सुवासासाठी आपण टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये. ती फक्त टाकतानाची प्रोसिजर मी तुम्हाला इथं दाखवलेली नाही, बाकी काही नाही. वड्या चांगल्या निघता आहेत पहा, एकदम सुटल्या आहेत त्या, अशा हाताने सुद्धा उचलता येणार आहेत त्या. इतक्या कोरड्या फडफडीत छान झाल्यात बघा. आपल्याला जाडच टेक्स्चर ठेवायचं आहे, खाल्ल्यासारख्या वाटतात मग त्या. थोडंसं मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे पहा, लगेच टाकल्याबरोबर नाही काढायच्या त्या. थोडं कोमट असताना वगैरे वड्या केल्या तरी चालतील, पडतात चांगल्या. मग हातानेच उचलतात, चमच्याची काहीच गरज नाही लागत. कुठं चिकटल्या नाही तर कुठं छान झाल्यात एकदम. अशा वड्या एकदा करून पहा. कलरचा विचार न करता अशा पण एकदा करून पहा. काळे तिळ आरोग्यासाठी चांगलेच असतात एकदम. पांढऱ्या तिळाच्या तुम्ही संक्रांतीला वगैरे करा, पण अशा मध्ये आधी खायला ह्या पण वड्या करा. काळ्या तिळाचे जे गुणधर्म आहेत ते तुम्हाला मिळतील. मग नैसर्गिकदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या ऊर्जेचा मोठा स्रोत आहे तो. अशा तिळाच्या वड्या अशा दिसतात पहा. आणि असा ब्राऊन कलर येतो पहा, त्याला काळा कलर येतच नाही, ब्राऊन कलरच्या त्या होतात. मी या वड्या नेहमी करत असते पहा. म्हणजे थंडी असो नसो हे आमच्याकडे असतातच. मोडून दाखवते मी तुम्हाला. क्रिस्पी झाल्यात एकदम, इतक्या सुंदर लागतात चवीला खायला ह्या. अशा वड्या करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा. मी येतेच आहे पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन. लहान मुलांना पण ह्या वड्या आवडतात पहा. थोड्या वेगळ्या दिसतात जरा, त्याच्यामुळे पण खातात. एकदमच छान झालेत पहा.